असावा तुझवडी। जय जय स्वामी चक्रधरा सदा असावा तुझवडी। तुझ्या प्रीतीचा जिव्हाळा, तुझ्या प्रीतीचा जिव्हाळा हीच मागणी वेळोवेळी। जय जय स्वामी चक्रधरा सदा असावा तुझवडी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजच्या या मंगलमय म्हणजे माझ्या स्वतःला ह्या जगात ह्या पृथ्वीवर आणण्याचं काम ज्या जननीने केलं ती माझ्यासाठी सर्वस्व आहे, सर्वस्व। मम जननी मला घडवून सुसंस्कृत करून सर्वार्थाने बळ देणारी माझी माय माऊली पूजनीय तपस्विनी नेमाई साई खंडारकर हिचा 81वा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे औचित्य साधत माते चरणी नतमस्तक होत समस्त उपस्थित वंदनीय आचार्य वृंद, साधक तपस्वी तपस्विनी व सद्भक्त सज्जनांचे मी अंतपूर्वक स्वागत करतो। आजच्या या सोहळ्याचे समारंभाध्यक्ष परम आदरणीय उपाख्य आमनाय आचार्य प्रवर महंत श्री साळकर बाबा, ज्यांच्या हस्ते माय माऊली या स्मरणिकेचं विमोचन होणार आहे, असे आमचे मकरधोपडा निवासी बाबाजी, ज्यांच्या पावन उपस्थितीने मलाच नव्हे तर समस्तांना एक विलक्षण ऊर्जा मिळते, असे विलक्षण विभूतिमत्व साहित्याचार्य चिंतनी जनक आचार्य प्रवर वंदनीय श्री वाबो शास्त्री बाबाजी, उपस्थित आदरणीय कवीश्वराचार्य पूजनीय महंत माहूर पीठाधीश माहूरकर बाबा शास्त्री, आचार्य प्रवर महंत श्री अष्टुरकर बाबाजी, विशेष अतिथी म्हणून लाभलेले आचार्य प्रवर श्री इळमकर बाबाजी, ध्वजारोहक आचार्य महंत श्री वरोरा निवासी मुदव्यास बाबा शास्त्रीजी, मम गुरुवर्य पूजनीय महंत श्री महंत खंडारकर बाबाजी, सभा मंचावर उपस्थित आमचे अर्धवयीन माननीय ॲडव्होकेट गोंदिया येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट KR शेंडे साहेब आणि या सोहळ्यास आवर्जून पावन उपस्थितीद्वारे आशीर्वाद करणारे आदरणीय आचार्य महंत श्री बांदकर बाबाजी, महंत श्री विश्वनाथ बाबाजी कपाटे, महंत श्री आळसपूरकर बाबाजी, महंत आमच्या गुरुआई नागापूरकर बाबाजी, महंत श्री माधवव्यास बाबाजी, महंत श्री मायराज बाबा, महंत श्री कृष्णराज बाबाजी येळमकर, महंत श्री देगावकर बाबाजी, महंत श्री आमच्या जन्मभूमीशी जवळीक असलेले साडगाव येथील वंगीराज बाबाजी, पूजनीय महात्मा आणि ज्यांनी या संपूर्ण कार्याची धुरा सांभाळलेले श्री नितीन दादाजी बांदकर, महंत श्री अरण्यक गामकर बाबाजी, पूजनीय महंत आमचे फेटरी येथील निवासी बाईजी, पूजनीय डॉक्टर केशीराज दादा